माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर काय चाललं आहे आपल्या भाऊ बहिणींचं? तर झालं का संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे झालं का? तर माझं पण आत्ताच काम आवरलंय सगळं. आणि थंडी लागते लय, तर स्वेटर घातलंय. तर आता बरं वाटतंय जरा. तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा. आता स्वयंपाक वगैरे झाला आणि गॅस वगैरे सगळा क्लीन केला, मस्त स्वच्छ घासून. आणि भांडे वगैरे पण घासून झाले सगळे. आणि जेवण पण बनवलंय. तर म्हणलं आता निवांत झाले, तर चला एक बोलावा, एक व्हिडिओ काढावा. तर 8 वाजलेत आता संध्याकाळचे. गॅस वगैरे मस्त साबणाने घासून घेतलाय स्वच्छ असा, खूप खराब झाला होता. आणि भांडे वगैरे घासून घेतलेत मस्त. किचन असा जरा मोकळं मोकळं वाटतंय, जरा पसारा आवरलाय सगळा. इकडे आपले भांडे वगैरे सगळे लावून घेतलेत मस्तपैकी. आणि जेवण बनवलंय. तर जेवण आज काय साधं सोपंच बनवलंय मी. बनवल्या ज्वारीच्या भाकरी, हे बघा. आणि चपात्या आहेत सकाळच्याच. ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्यात मस्तपैकी. याच्यात बनवली मेथीची भाजी, मुगाची डाळ टाकून बनवली, हिरवी मिरची लसूण वगैरे टाकून. आणि याच्यात बनवलं पिठलं, हे बघा. वरून कोथिंबीर वगैरे टाकली मस्तपैकी अशी. आणि भाजी बनवली. म्हटलं भाजीने मग एवढी पुरायची, तर मग थोडंसं पिठलं बनवलं. घट्ट बनवलं, जास्त काय पातळ नाही बनवलं. मग ते तसंच उरतं, जास्त बनवलं तर. मग थोडंसं घट्ट बनवून घेतलं. मस्त असं झालं आता पिठलं. आणि भाजी वगैरे. तर मग मी काय आत्ताच जेवणार नाही. आता वाजलेत 8 वाजले आत्ताशी. तर काय भूक वगैरे नाही आत्ताच. आता नंतर जेवण करणार 9 वाजेपर्यंत. आता तब्येत माझी जरा बरी वाटते मला कालपासून. तर बरं असं तर माणूस बरंच म्हणतंय, आणि बरं नसते तब्येत तर माणूस बरं नाही म्हणतंय. पण थोडं बरं असलं ना मग बरंच म्हणायचं ना. तर थोडा कालपासून मला आराम पडला. खूप तब्येत खराब झाली ती माझी दिवाळीच्या वेळेस. 1-1.5 महिन्यापासून आजारी होते. तापच जात नव्हती. काय होत होतं, सगळे असे हातपाय चमकायचे, हे बोटं हे सगळे असे जॉईंट तसं चमकायचे सगळे. असं इथलं मनगट हे बोटं. काय झालं काय कळत नव्हतं. दवाखाने पण भरपूर केले, सलाईन वगैरे 3 वेळा लावलेत. इंजेक्शन आता किती झाले त्याच्या काही सांगताच येत नाही. आणि गोळ्या खाऊन खाऊन पण कंटाळा आला होता, एवढा गोळ्या. एवढी कधीच आजारी पडली नसते की काय करायचं. आणि त्यात कामाचं पण टेन्शन. काम नाही एवढं, आपलं घर चाललं पाहिजे तेवढं तरी मी काम पाहिजे. कामाचं टेन्शन, आजारी त्यात ते टेन्शन. काम असलं तर आपण मग व्यवस्थित इथं राहू शकतोय. आणि घर आपलं भाड्याने राहतोय आपण, घर स्वतःचं नाही आहे. तर मग त्याच्यामुळे सगळं टेन्शन घेऊन एवढी आजारी पडले मी. कसं आपलं घर भाडं जाऊन आपलं महिन्याचा किराणा वगैरे सगळं आपलं बजेट म्हणजे कामावरच असतंय ना. तर सगळं मग तेवढ्या आपल्या पैशात पगारात आपल्याला पुरलं पाहिजे ना. असं काम पाहिजे समजा 10-15 हजाराचं तरी असलं तरी मग आपलं भागतंय तेवढ्यामध्ये. घर भाडं 5-5.5 हजार रुपये जातं आहे. लाईट बिल, पाणी बिल, महिन्याचा खर्च, किराणा सगळं बघावं लागतं. काम नसल्यावर मग काय करायचं, येड्यासारखं होतं आहे माणूस. काय करावं. यूट्यूब चॅनल काढले आता जवळजवळ 1.5 वर्ष 2 वर्ष होत आलेत. पण व्हिडिओ पण म्हणजे एवढे म्हणावं असे चालत नाही. तर म्हटलं 2 पैसे आपल्याला यूट्यूबमधून भेटतील, ते थोडा आधार होईल. पण व्हिडिओ पण म्हणजे एवढे असे चालत नाहीत, बघत नाहीत जास्त. तर बघत जा, मला सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आणि जसं आहे तसं मी दाखवत असते आपलं रोजचं रुटीनचं. सकाळी उठल्यापासून तर कामाला गेले आले हे तर तुम्हाला दाखवत असते मी. तर तुम्ही सपोर्ट केला तर मला
आधार होईल तेवढाच आपलं यूट्यूब चॅनल यूट्यूबचा पगार चालू झाला तर तेवढं 2 पैशाचा मला आधार होईल आणि काम करून असं आपलं भागन. पण प्लीज सपोर्ट करा तुम्ही आणि कसे व्हिडिओ असले तरी तुम्ही बघत जा, बघायला काय पैसे लागत नाहीत आणि आवडलं तर लाईक करत जा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जे आपले नवीन भाऊ बहीण असतील तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. मोबाईल पडला होता हातातून तर मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आम्ही फिरायला जाणार आहे. तर जायचं आहे बरं का, पण अजून टाईम आहे आणि किती तारखेला जायचं आहे ते मी तुम्हाला पण सांगणारच आहे. तर जाऊ जरा मस्त, जरा मोकळ्या हवेत मोकळ्या वातावरणात जरा जाऊ. इथून मागं म्हणजे आम्ही कधीच गेलो नाही फिरायला कुठं. काम 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 आणि घर, काम आणि घर एवढंच केलं. कामावर जायचं घरी यायचं, कामावर जायचं घरी यायचं. तर म्हटलं चला जाऊ, येऊ फिरून 2 दिवस सुट्टी काढून. कामात जरा रिलॅक्स होईन, जरा मन जरा हे होईन, जरा बाहेर गेल्या आल्याने जरा फरक पडतो. तर कधी जायचं तुम्हाला सांगणारच आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे सांगणच. आमची तारीख फिक्स झाली ना कधी जायचं तर तुम्हाला नक्कीच सांगणार. आणि तिकडे व्हिडिओ म्हणजे फिरायला गेल्यावर मग तिथले पण व्हिडिओ टाकणार आणि रील्स बनवणार. तर कुठे गेले ते तुम्हाला नक्की म्हणजे व्हिडिओमध्ये पण म्हणजे दिसणारच आहे कोणत्या ठिकाणी गेले व आम्ही असं. तर प्लीज भावांना बहिणींना सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. आणि यूट्यूब चॅनल खोललेलं म्हणजे 1.5 वर्ष होऊन गेलं, जवळजवळ 2 वर्ष तेव्हापासून व्हिडिओ टाकते. आता मध्ये म्हणजे 1-1.5 महिन्यापासून तर मी व्हिडिओ टाकलीच नाही. तर आजारी असल्यामुळं म्हणजे मला बोलायला होत नव्हतं, उठायला होत नव्हतं, जेवण जात नव्हतं. म्हणजे माझं असं वाटायचं मला काही खरंच नाही आता माझं एवढे म्हणजे हातपाय सुजले होते, तोंड सुजलं होतं, सगळं कशाने काय झालं तर काही समजलं नाही. दवाखाने तर भरपूर केले. म्हणजे घरात पण मला असं चालता येत नव्हतं. असे रांगाचे मी असं रांगत चालायचे, लंगडत चालायची. पण त्याच्यातून आता सावरले जरा, मला कालपासून जरा बरं वाटतंय. नळ चालू आहे बाथरूममध्ये. तरी अजून थोडी पायाला सुजे, पण होईल कमी हळूहळू. तर बघत जा व्हिडिओ, सपोर्ट राहू द्या. तुम्ही सपोर्ट केला तर म्हणजे माझं चॅनल पुढं जाईल. आणि बघत जा. अजूनही हात चमकते काम केल्यावर, पण आता काम करणं गरजेचंच आहे आपल्याला. काम तर करावंच लागतंय. आणि इकडचं बाहेरचं वातावरण खिडकीतून इकडे बाहेर दिसतंय का तुम्हाला? अंधार आहे एकदम असं. आणि हे आपलं कोरपड लावलेली गावावरून आणलेली इथं आणि कढीपत्ता इथं लावलेला. अंधार येतं काही दिसत नाही तुम्हाला. तर प्लीज सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची गरज आहे. आणि कसे व्हिडिओ बनवायचे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी आपले साधे सोपे आपल्या व्हिडिओ बनवते. सकाळी कामावर गेले आले असं दाखवते तुम्हाला. पण बाहेर पण म्हणजे जायला पाहिजे, फिरायला पाहिजे. म्हणजे बाहेरचे म्हणजे ब्लॉग म्हणजे चांगले असतात, मग ते बघतात आपले भाऊ बहीण. मग तसं पण सांगा. पण आपलं तेवढं हे नाही ना, बाहेर जायला मग पैसे लागतात, खर्च होतो असं आहे ना. आपलं कामाचं बजेट तेवढं नाही आहे. पण तरी मी प्रयत्न करणार आहे. आणि आता चॅनल खोललं म्हणजे ते काय बंद करायला नाही पाहिजे. तर मग एवढी आपली मेहनत घेऊन एवढा मग काय फायदाच नाही ना असं. तर सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. तर कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्कीच. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.